आज आपण बनवणार आहोत कोकणातील एकदम झणझणीत आणि चविष्ट असा चुलीवरचा बोंबील रस्सा। मासे आवडणाऱ्यांसाठी तर ही रेसिपी म्हणजे एकदम स्वर्गीय अनुभवच आहे। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। आता इथे ना बोंबील रस्सा करण्यासाठी आपल्याला ना बोंबलाच्या काड्या घ्यायच्या आहेत। तुम्हाला कितपत ही भाजी करायची त्यानुसार इथे आपल्याला काड्या घ्यायच्या आहेत। इथे मी आता 2 जणांना बोंबीलचा हा रस्सा बनवणार आहे, त्यानुसार ही मी भाजी करणार आहे। आता इथे ना मी 7 ते 8 आहेत ना बोंबलाच्या ह्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे ना छान अशी त्याची चव लागते, ते कचकच अशी करत नाहीत। आणि या भाजलेल्या काड्यात ना आपल्याला अशा थोडेसे ना पाट्यावर आहेत ना ठेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय होतं ना त्याची एक्स्ट्राची कचकच असते ना ती पण निघून जाते। बोंबलाला एक स्वतःचा आहे ना असा उग्र असा वास असतो, तो वास जाण्यासाठी ना असं ज्वारीच्या पिठात आपल्याला ती बोंबलाची काड्या आहेत ना या छान अशा चोळून घ्यायच्या आहेत, म्हणजे ना 90% त्याचा वास हा कमी होतो। आता आपल्याला ना चोळून झालेले आहेत ज्वारीच्या पिठात। आता आपल्याला छान अशा या बोंबलाच्या काड्यात ना धुवून घ्यायच्या आहेत। धुवून झाल्यावर आपण ह्याला काढून घेणार आहे। इथे आपल्याला खसखस घ्यायची आहे, 2 ते 3 ना टेबलस्पून हे सुकं खोबरं घ्यायचं आहे, फुटाणे घ्यायचे आहेत। इथे मी ना थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे। इथे आधी सर्वात प्रथम आहे ना आपल्याला कांदा हा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे, हा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। आधी आपण हा बारीक चिरून घेऊया। माझी ना पाटवडीची रेसिपी ही ना छान अशी व्हायरल गेली होती आणि त्यानुसारच मला कमेंट आली होती की तुम्ही नॉनव्हेजची रेसिपी शेअर करा, म्हणून मी ही बोंबील रस्सा शेअर केलेला आहे। कशी वाटते ही रेसिपी ही मला नक्की सांगा। आता इथे ना फोडणीसाठी आपण तेल घालून घेतलेलं आहे, त्यात ना आधी आपण आहे ना खोबरं आहे ना हे वाटून घेतलेलं ते ना छान असं भाजून घेऊया। मस्त तेलाने छान असं खरपूस हे भाजलं जातं, त्यातच आपण चण्याची डाळ, लसूण हे सगळं छान असं भाजून घेणार आहोत। आल्याचा तुकडा पण मी त्यातच घालून घेतलेला आहे, आपण छान असं ते भाजून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊया। हे सगळं वाटणे ना असं भाजलं ना छान अशी त्याची चव आहे ना भाजीत उतरते। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान अशी भाजी लागते। हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी ना थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होते तोपर्यंत इथे ना आपण हे सगळं वाटून घेऊया। मसाला छान असं आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचं आहे, जर पाटा नसेल तर मिक्सरवर पण तुम्ही वाटून घेऊ शकता। असं वाटण केलेली ना एकदा भाजी खाऊन बघा, इतकी भन्नाट चव लागते ना, तुम्ही चव विसरू शकणार नाही। छान असं आपण हे ना बारीक हे वाटून घेऊया। आधी छान असं आपल्याला ना मसाला वाटून झालेला आहे, आपण त्याला काढून घेऊया। आता आहे ना भाजी ओतण्यासाठी ना इथे मी पाणी ठेवलेलं आहे तापण्यासाठी। फोडणीसाठी आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, जिरी मोहरी घालून घ्यायची, छान ती तडतडली ना कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। नॉनव्हेजच्या भाजीला आहे ना कांदा हा छानच लागतो, छान असा तो लाल होऊन द्या, छान असा परतून द्या, मगच आपल्याला हे वाटण घालायचं आहे। आपण 2 मिनटं हा कांदा परतून घेऊया आणि ते कांदा परततो तोपर्यंत ना मी इथे खसखस घालून घेते। आता तुम्ही म्हणताली खसखस कशाला, पण तुम्ही एकदा नक्की आहे ना भाजीला खसखस आहे ना घालून बघा, चवही नाही दुप्पट अशी वाटते, हा माझा अनुभव आहे, एकदा नक्की ट्राय करा। आता छान असा कांदा परततोय, ह्याच्यात आहे ना मी तोपर्यंत लाल बेडगी मिरची घालून घेतलेली आहे, घरचा काळा मसाला हा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार काळा मसाला हा घालून घ्या। इथे मी 2 टेबलस्पून काळा मसाला घालते। नॉनव्हेजच्या भाजीला आहे ना झणझणीतपणा असला ना ती भाजी अजून छान लागते, म्हणून इथे मी झणझणीत ही भाजी बनवणार आहे। आता आहे ना छान असा मसाला परतला गेलेला आहे, आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे। छान असं ते पण आहे ना तेलात परतून घ्यायचं आहे, कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान। हा मसाला आपला परतून झालेला आहे, ह्यात आहे ना आपण हे गरम झालेलं पाणी घालून घेऊया थोडंसं, म्हणजे तो करपत नाही आणि छान अशी त्याला एक तरी सुटते। तुम्ही कोणते पण भाजीला ट्रिक करून बघा, मस्त तरी सुटते। तुम्ही बघू शकता भन्नाट अशी तरीवरती आलेली आहे, छान असा मसाला अजून परतला गेलेला आहे। आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला बोंबलाच्या काड्या या घालून घ्यायच्या आहेत, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं अजूनही आपण मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला कितपत ही भाजी पाहिजे रस्सा भाजी त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालू शकता। थोडी बोंबील आपल्याला शिजायला पाणी लागणार आहे, म्हणून इथे ना मी 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घातलेलं आहे। छान अशी आपली भाजी उकळलेली आहे। आता आहे ना नॉनव्हेजची भाजी किंवा बोंबलाची भाजी म्हटली की आपल्याला इथे भाकरी हवीच आहे, भाकरी बरोबर आहे ना अशा भाज्या ह्या छान लागतात, म्हणून इथे भाकरी करून घ्यायची आपल्याला। आपण भाकरी करून घेऊया आता।
मग कशी वाटली आजची झणझणीत बोंबील रसा रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा आणि चविष्ट खा.